हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा मी आलेलो आहे केरळमध्ये. आणि मागच्या टायमाला जेव्हा गेलेलो केरळ फिरायला तेव्हा पूर्ण असं फिरून घेतलेलं आम्ही. बट आता जे मी आलेलो आहे ना, ते म्हणजे मी गावात आलेलो आहे. आणि गावात म्हणजे भाई एक नंबर. आता तुम्हाला मी दाखविलंच इकडलं पूर्ण नेचर. बट मी एकटा नाही आलो, म्हणजे ट्रेनला एकटाच आलो. आणि बाकीचे अंकल लोक पण आहेत माझे फ्रेंड्स, आणि त्यांना पण दाखवतो मी तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही भाई एंट्रन्स. आणि दाखवतो तुम्हाला जिथे आम्ही स्टे केलेला आहे. बघू शकता गाईज. आणि हे माझे काही फ्रेंड्स सिनियर. सो मला फोटो काढायला सांगितलं. या ना काका या. सो तर ह्यांचं मी थोडा आता फोटो काढतो. सो 2 मिनटं थांबा. आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे गाई वगैरे पाळल्या जायच्या. आता नाही मिळत. मी अंकलला विचारलं. बघू शकता तुम्ही. आणि इथे हे जे आहे ना, हे कुत्र्यांसाठी आहे. कुत्रा म्हणजे मी नाही कुत्रा, हा नाहीतर मला सांगतील तुम्ही. आणि हा आहे ह्या घराचा राखणदार. बट त्याचं नाव नाही माहिती मला. हे बघ भाई, जाऊ नको बस, नाहीतर हातबीत घेशील घाशेन. सो खूप छान वाटतो याला हात फिरवायला. इथे मला खूप भारी वाटलेलं आहे, कारण की पूर्ण जंगल एरियामध्ये एक घर आहे. आणि एक म्हणजे इकडे आहेत खूप सारे आहेत, एवढी पण नाही जास्त मिळत, पण भारी एकदम नेचर निसर्गाच्या रम्यात वसलेलं हे घर. आणि भाई सीनच आता दुपार आहे म्हणून, आणि संध्याकाळ झाली ना तर खूप भारी वाटेल. आणि अंकल ये क्या लिखा है? वो ये कांक्रीट इतना काम किया ना, हाँ हाँ, ये रास्ते का काम किया हुआ 2 लाख रुपया खर्चा हो गया। अच्छा। और ये किसका ग्राउंड है? वो ऐसा बच्चे लोग, ये सब हमारा रिलेटिव का, ये सब हमारा, हम लोग का है। हम लोग ये निकाला था इधर ही ना। ये मेरा छोटा भाई का हाँ, यहाँ आम निकला है देखो। है, इसमें बहुत है। अरे ये आम देखो इसे। ये बाहर है, गिर गया। मस्त है वो। इधर इधर कितना गिरा है, अभी यही घर पे है। अंकल किधर जा रहे हो अभी? अभी अय्यप्पा मंदिर। सो आता आम्ही चाललेलो आहेत अयप्पा मंदिर. हाँ, अयप्पा मंदिर बघूया कसं आहे ते. ये मेरा बाइक है, छोटा भाई का जगह है ये, कोणचं? इधर से उधर तक है, वो पीछे भी है अंदर। तर गाईज इकडे आंबे काजू एवढे आहेत ना, बापा. इकडे वाटतं कोण येतच नाही पाडायला चोरायला. आपल्या इकडे असते तर बाई ठेवले पण नसते. काय काका? बघू शकता गाईज, इकडे पूर्ण हिरवं आहे. उन्हाळ्याचं सीझन आहे तरी पण भाई नेक्स्ट लेवल आहे इकडलं भाई खरंच. आणि आता इकडे सावलीमध्ये आलो तर पूर्ण थंड वाटतं. आणि बाव आहे इकडे, बघूया. तिथे पण लागलेली एक बाव आपल्याला, इकडे पण. ऑफिस है मंदिर का, इधर से म्युनिसिपैलिटी बंद कर रहा पहला नहीं था ना रे। म्यूनसिपालिटी का है। है, ऐसे दिया उसका पानी चढ़ा के उधर देख, वो ऊपर लेके गए, ये अभी ऑफिस बनाया ना। आणि भाई बघा ना तुम्ही, उन्हाळ्याचं टाइम आहे तरी पण इकडे पूर्ण हिरवगार पाहू शकता. हे बघा, इस केरला काजूच्या आठ्या आहेत फक्त. तिकडे होते काजू, पण आता काजू बिजू काय नको. पहिला जातोय आम्ही मंदिराकडे, अयप्पा मंदिर. भाई गरम करायला लागलं पुन्हा. निमरात आलो. मला वाटतं हे समोरचं आहे, पण नाही घर आहे ते. तर पोचलेलो आहोत आम्ही अयप्पा मंदिरमध्ये. तर दाखवतो तुम्हाला.
बंद आहे. बघू शकता जाईप्पा देवाचं मंदिर. कशात आहे काय? तर गाईज प्रसाद खायला या तुम्ही. तुम्ही तर नाही येऊ शकत बट तुम्हाला दाखवतो इकडला प्रसाद कसा आहे. भाई सर्दी झाली खूप मला, कारण की पाणी चेंज झाला आणि वाट लागले. सो आता आम्ही मंदिरात जाऊन आलेलो आहोत आणि आता दुपारची वेळ झालेली आहे. तर थोडासा बाहेर हव्यामध्ये म्हणजे बाहेर हवा खातोय आणि आता संध्याकाळ होईल ना तेव्हा खूप मजा येणार आहे. म्हणजे खूप काय बघायला भेटणार आहे. आता मला पण नाही माहीत कसं असते काय असते, बट आता मंदिरात जाऊन आलो ना जिथे तिथेच जायचं आपल्याला संध्याकाळी. नेम എൻ്റെ പേര് മണിയൻ. ओके ഇത് ശിവൻ നായർ. ओके ओके. तर गाईड ഇവിടെ അത് നോക്കിയോ? अंकलला हिंदी पण नाही येत, इंग्लिश पण नाही येत. म्हणजे इंग्लिश मला पण नाही येत, बट थोडं थोडं समजतं काय बोलतात ते. सो आता दुपारचं जेवण लावलेलं आहे आणि बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे. हे तर भात आहे, तुम्हाला पण माहिती असेल. पण भाजी कोणकोणते आहे ते आपण विचारू आता. अंकल क्या सांबर? सांबर. अचार बघू शकता तुम्ही. आणि ही कसली भाजी आहे? वेज भाजी. क्या है? फलाका फलाका कुछ है गाइस. दुधीची भाजी. अच्छा भाजी आहे चवळी भाजी. चवली का? चवली का भाजी. तर बघू शकता चकलीवाला आलेला आहे इकडे. डायरेक्ट गाडीच येते इकडे. बघू शकता खाजूर वगैरे सर्व आहे. आणि ह्याला अलवा म्हणून सांगतात, आपल्या इकडे हलवा सांगतात. बघू शकता इकडे घरोघरी सर्विस आहे. ये देखा एक कुरकुरा ऐसा है. പൊരി 6 നമ്പർ കാണിച്ചു പൊരി മാത്രം കാണിച്ചു കൊടുക്കുന്നത്. सो सॉरी गाईज, आता संध्याकाळ झालेले आहे आणि मी लेट उठलेलो आहे. पूर्ण ढाराढूर झोपून गेलेलो. बघू शकता अजून पण डोळ्यात झोप आहे. सो आता आम्ही काय करणार आहेत काय माहिती नाही, पण इथे पूर्ण पब्लिक जमलेले आहे गाईज. आपण विचारूया इकडे एवढी पब्लिक कशासाठी जमलेले आहे. हेलो अंकल, आपका नाम क्या है? मेरा नाम प्रकाश. प्रकाश. ओके. सो अभी इतने सब लोग क्यों जमे? आज हम ये त्यौहार खिड़ूर में कालीगांव का पूरम में आज वेलाराट है, इसलिए सब लोग आके वो आया हुआ है इधर. हमारे भाई के बर्थडे भी आज है, इसलिए ये काम कर रहे हैं. ओके ओके. सो अभी केक काटेंगे सब लोग? केक काटेंगे. अच्छा. अभी केक काटेंगे, उसके बाद मनोरंजन करके चलेंगे. तर बघू शकता किती पब्लिक जमलेले आहे. आता केक कटिंग करणार आहेत. सो कोणत्या तरी अंकलचा बड्डे आहे आणि बघू शकता. हाय अंकल. हाय हाय. तर आता अंकलने केक आणलेला आहे, बघूया. ओपन करायला लावलेला आहे. बघू शकता. तर केक दाखवूया आपण.
दिस साईड शिवा मामा बघू शकता. तर शिवा मामा, आपल्या शिवा मामाचा बर्थडे आहे. बघू शकता किती पब्लिक जमलेले आहे. बाप्पा बाप्पा बाप्पा. अजून पण आहेत बाकी, सो ते पण येतील. सो पूर्ण फॅमिली जमत असताना बघू शकता. ही बघा अम्मा. सो ऑल फॅमिली इथे जमलेले आहे आणि आता केक कटिंग करतील थोड्याच वेळात. तर आपण पण बड्डे सेलिब्रेट करूयात. तुम्ही पण बोला माझ्यासोबत हॅपी बर्थडे टू यू. सो बड्डे सुरू झालेला आहे. पूरा 75% मिलिट्री में ज़्यादा है, बाकी डिफेंस. हाँ, इधर एक भद्रकाली टेम्पल है. उधर साल में 8 दिन का फंक्शन है. आज क्या नाम, बैल का एक स्टैचू बना के मंदिर में ले जाता है. उधर मतलब इसका खेती बाड़ी का एक इसके लिए बैल बफेलो सब है ना, सबको रेस्पेक्ट देने के जैसा एक ये है, पहले से है ये. एलिफेंट लास्ट दिन कल कल इस बार 18-20 होगा, नहीं तो पहले 40 भी था. अभी हाथी मिलने का बहुत कम है. हाथी कम हो गया केरला में, सब बहुत मर गया इसलिए. तो हम कितने बजे जाने वाले उधर मंदिर में बैल का देखने के लिए? नहीं, अभी तो शुरू होगा 8 बजे के बाद. 8 बजे के बाद रात सुबह तक हो गए, रात पूरा होगा. सो ह्या लोकांची हिंदी प्रॉपर नाही आहे, तर थोडी थोडीच येते त्यांना, थोडकी मोडकी. सो त्यांच्या मदर टंगमध्ये बोलतात ते आणि इंग्लिशमध्ये, बट तुम्हाला समजायला म्हणून ते हिंदीमध्ये थोडकं मोडकं बोलत होते. सो आता रात्री आम्ही जाऊया तिथे. तर गाईज सॉरी, मी इकडला तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू नाही दाखवू शकलो, कारण की पुढे खूप भारी व्ह्यू होता. कारण की आम्ही दुपारी जेव्हा मंदिरात गेलेलो तेव्हा मी बघितलेला. सो सॉरी, सो तो सीन मी नाही दाखवू शकलो, कारण की मी झोपून गेलेलो भाई पूर्ण. आणि दुपारची झोप माहीत आहे तुम्हाला कशी असते. तर अजूनही आपल्याजवळ 3 दिवस आहेत. सो 3 दिवसात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आता आम्ही संध्याकाळ झाले. सो आता आम्ही रात्री जाणार आहेत तिकडे मंदिरात आणि तिकडला सीन तुम्हाला दाखवेल. मला पण नाही माहीत कसं असणार आहे, बट हे सांगतात की खूप मजा येईल. सो तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सो मला इथे खूप मजा आली गाईज. आणि इथे जेवढी पण माणसं येतात ना, सो अंकल त्यांना सांगतो की ये यूट्यूबर है. सो सर्वजण येतात आणि चॅनल वगैरे विचारतात. सो सबस्क्रायबर आपले वाढलेले आहेत हळूहळू. सो तुम्ही पण शेअर करा. आणि इकडल्या माणसांबद्दल मी काय बोलू आता, खूप सर्वजण इकडली जेवढी पण आली ना ती सर्वजण खूप चांगले आहेत. कडक गाईज अम्मा आहेत आपल्या, बघू शकता. हाँ बढ़िया. सो आपल्यासोबत आहेत अम्मा. आपका नाम क्या? कुंजुमाळू. क्या कुंजुमाळू. गाईज मला काय समजलं नाही, बट तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा नाव अम्माचं. कुंजुमाळू. अच्छा, हिंदी आती है आपको? हिंदी नहीं मालूम. अच्छा, थोड़ा थोड़ा. हाँ. अच्छा, तर नागपूरमध्ये नागपुर में. हाँ, मेरे आदमी का काम करा. किसमें? आदमी. अच्छा, हाँ. हाँ. अभी आपका एज क्या है? उम्र? बच्चा नहीं है हमको. बच्चा नहीं. आपका कितना साल हो गया आपको? कम करा. कितना? 50-60?
20 80 चल मोबाईल गाइस हिंदी येत नसल्यामुळे अम्मा बघू शकता 15 हो गए 15 15 साल में काम कर रहा काम नहीं आपका उम्र आपका अंकल हाँ तर 80 वर्षाचे आहेत अम्मा आपल्या आणि तो अंकल ये किस लिए कर रहे हैं वो पालकी वाले को खाना देने के लिए वो लोग आ गए अभी। हमारा मंदिर का पालकी आता है, उसके लिए वो लोग को देने के लिए खाना बना। तो हर साल हर साल में हमारा मामा का ही तरफ से। अच्छा ठीक तर बघू शकता गाईज जे पालखी घेऊन येतील ना वादक वगैरे जे आहेत त्यांना जेवण वाढायला लावले आणि अंकलचं असं म्हणणं आहे की आम्ही दरवर्षी आम्हीच देतो बघू शकता देख सकते हो गाईज हे सर्व मंदिरातून पालखी मागचे आहेत सर्व लोक आणि जेवण वाढायला लावले बघू शकता सो मी तुम्हाला बोललेलो की संध्याकाळी मंदिरात परत जायचं आहे आणि मंदिरात बघा तुम्ही हे आहे आणि इकडलं कल्चर बघू शकता कसं आहे सो तुम्ही बघा मी दाखवतो तुम्हाला कायम बघा चंडामेळम बोलता है इसको। हाँ बजाने को तर बघू शकता काय आता दुसरं आलेलं आहे हे मला काय आयडिया नाही काय सांगता त्याला नाहीतर मी सांगितलं असतं गाईज बघू शकता तुम्ही जाऊ का नाचायला मी चलो अंकल नाचायला गाईज माझी नाचायची इच्छा झाली जाऊ का बाईक कडक बाईक बाईक भिंगायला लागलं मी तो भैया आपका नाम क्या है मेरा नाम कृष्णा दास है। अच्छा अच्छा तो आप मुझे ये त्यौहार आपके त्यौहार के बारे में बताएंगे ये त्योहार नहीं है, ये हमारा एक उत्सव है। अच्छा अच्छा ये एक देश का उत्सव है अच्छा क्योंकि ये पुराना इतिहास में जो भगवती बोलता है माताजी, बराबर ये माताजी का एक उत्सव है। अच्छा इसके लिए हम पूरा यहाँ पर किरूर बोलता है इसी जगह का नाम। तो पूरा मतलब इसी जगह पे होता है क्या पूरे केरला में होता है ये? नहीं, ये अलग अलग देश में अलग अलग है। अच्छा अच्छा केरला में अलग अलग माताजी है। यहाँ पर माताजी का नाम है श्री कालिकाव भगवती। अच्छा इस कालिकाव भगवती के लिए हम ये चढ़ाता है। अच्छा अच्छा ठीक है सो अभी किधर जाने वाले हैं अभी ये अभी यहाँ से 2 किलोमीटर है। अच्छा भगवती टेम्पल है यहाँ पर। मंदिर है उधर हाँ भगवती मंदिर है। अच्छा माताजी का मंदिर है तो उधर तक जाएंगे जी। उधर तक ये लेके जाएंगे सब हाँ यहाँ से जाएगा। अच्छा ये अकेले नहीं है, बहुत ज्यादा है। बहुत जगह है हाँ अच्छा। 20-40 है।
अच्छा, सो एक ही जगह पे जाएंगे? हाँ एक ही जगह पर है. अच्छा, ओके. बघू शकता हे तिसरं आलेलं आहे आणि ते दादा बोलत होते की अजून खूप सारे येतील. सो अय्यप्पा मंदिरकडून पालखी निघालेली आहे आणि तिकडे देवीचं मंदिर आहे, सो तिथे जाईल. बघू शकता हे बघा. मी आलेलो आहोत देवीच्या मंदिरात, सो बघू शकता. सो बघू शकता मंदिर कसं आहे. बघू शकता मंदिर गाइस, बघू शकता तुम्ही मंदिर आणि मंदिराची प्रदक्षिणा करायला लावले. बघू शकता तुम्ही हे बघा, असं गोल गोल पूर्ण करते. इथे खूप काय बोलू आता मी तुम्हाला, इकडे खूप गर्दी आहे आणि भाई काय एन्जॉयमेंट सुरू आहे. बघू शकता कसा उत्सव साजरा करतात ही लोक. बघा ना तुम्ही.